मंगलमूर्ती मोरया. मी डॉक्टर श्री चैतन्य वामन घनवटकर. माझ्या आयुष्यातील हे पहिलेच कीर्तन मोदक यूट्यूब चॅनलवर आज सादर करतोय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. सारासार वदविता सद्गुरु राया मंगलधाम जीवन नरहरि पाया रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू हो. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो. गजर घेऊया. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. 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 मंगलमूर्ती मोरया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सब संतन की जय. श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. बोलो ऐसे बोले
जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठले रखुमाई, वाचे विठ्ठले रखुमाई, वाचे विठ्ठले रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लागू जगी, ज्ञानदीप लागू जगी, ज्ञानदीप लागू जगी, परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता, नामयाचा खेचर दाता, नामयाचा खेचर दाता, बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. प्रस्तुत अभंग हा संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी रचलेला हा अभंग आहे. उपदेशपर अभंग आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांनी, त्याचबरोबर कीर्तनकार प्रवचनकारांनी आपल्या जीवनामध्ये काय उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना सर्व सत्ता आली हाता या पदापर्यंत पोहोचता येईल, याकरता नामदेव महाराजांनी पहिल्या 4 टप्प्यामध्ये काय काय करायचं हे सांगितलेलं आहे. आणि आपण आज तोच भाग, त्या बाबतीतच निरूपण आपण आज या कीर्तनाच्या माध्यमातून, पूर्वरंगाच्या माध्यमातून आज बघणार आहोत. पूर्वरंग चालू करण्यापूर्वी कीर्तन विश्व या संस्थेचे खूप खूप धन्यवाद, ज्यांच्यामुळे आम्हाला हे कीर्तन सादर करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आम्ही आता ज्या आवारामध्ये आहोत, मंगलमूर्तींच्या आवारामध्ये आहोत, त्यामुळे मंगलमूर्तींना सर्वप्रथम साष्टांग दंडवत. त्याचबरोबर आपळेबू आमचे प्रमुख मार्गदर्शक यांना सुद्धा वंदन. रेशीमताई खेडकर यांनी आम्हाला बहुमोलाची साथ दिली, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज या परिसरामध्ये प्रदक्षिणा मार्गावरच्या शेंबेकर बुवांच्या मठामध्ये आम्ही इथे हे सादरीकरण करतोय, त्याकरता शेंबेकर बुवांना सुद्धा वंदन. आणि आपण पूर्वरंगाला आपण प्रारंभ करूया. तर मी मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं की संत नामदेव महाराजांनी रचलेला हा अभंग आहे. नामदेव महाराजांचा अधिकार असा की साक्षात भगवंत त्यांना भेटला, साक्षात भगवंत त्यांच्याबरोबर अधिकारवाणीने बोलला, आणि नामदेव महाराजांनी अर्पण केलेला नैवेद्य साक्षात भगवंताने येऊन ग्रहण केला. असे हे अधिकारी नामदेव महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज. फक्त महाराष्ट्रातच नामदेव महाराजांचं कार्य नाहीये, तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबमध्ये जाऊन सुद्धा नामदेव महाराजांनी कार्य केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे हे आपले संत श्रेष्ठ नामदेव महाराज, त्यांनी सर्व सत्ता आली आता या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सामान्य माणूस, कीर्तनकार प्रवचनकार यांनी काय केलं पाहिजे, याकरता पहिल्या 4 टप्पे सांगितले, ते आपण एक एक आता बघूया. पहिल्यांदा नामदेव महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात? बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणजे आता नामदेव महाराज म्हणतात आपल्याला बोलायचं तर आहे, ते कसं बोलायचंय की ज्यामुळे साक्षात भगवंत सुद्धा खुश होईल. आता आपण बोलणार आहोत ते कशाने बोलणार आहोत? तर आपण बोलणार आहोत ते वाणीने. आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू शकतो. अगदी सांगायचं झालं तर सामान्य भाषेत अमेरिकेतला कुत्रा सुद्धा भुबू भुबूच करणार आहे, आणि इकडचा गणपतीवातला रत्नागिरीतला भारतातला कुत्रा सुद्धा भुबूच करणार आहे. त्याचप्रमाणे मांजर आणि इतर प्राण्यांचं आहे. आपलं मात्र माणसांचं तसं नाहीये. आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतो, वेगवेगळे हावभाव, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. आपली वाणी ही विकसित झालेली आहे. काय म्हणतात नामदेव महाराज? बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणजे आपण असं बोलायचंय की ज्यामुळे भगवंत सुद्धा खुश होईल, भगवंत सुद्धा आनंदाने डोलेल. आता भगवंत खुश झालाय, आनंदाने डोलणार आहे, हे आपल्याला कसं बरं कळणार? तर त्यासाठी
श्रीकृष्णाने भगवंताने सांगून ठेवलेलं आहे. काय सांगून ठेवलेलं आहे की मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये वास करतो. त्याचबरोबर रामदास स्वामींनी सुद्धा काय म्हणतात, पृथ्वीवरी जितुकी शरीरे तितुकी भगवंताची मंदिरे. म्हणजेच आपण आपल्या आसपासची जी संपर्कातली माणसं आहेत, आपले नातेवाईक आहेत, यांच्याबरोबर नीट आपण बोललो तर ती माणसं खुश होतील आणि ती माणसं खुश झाल्यानंतर भगवंत खुश होईल आणि तो आनंदाने डोलेल. अशा पद्धतीचं आपलं बोलणं असलं पाहिजे. आता बोलायचं तर आहे, पण ते कसं बोलायचंय, त्यासाठी श्री गणपती अथर्व शीर्षामध्ये काय म्हटलंय, ऋतम वचमी सत्यम वचमी. आपल्याला योग्य ते बोलायचंय आणि खरं ते बोलायचंय. आता हे खरं बोलत असताना कसं बोलायचंय, त्याची आर्या प्रसिद्ध आहे. कोणती आर्या आहे, सत्य सदा बोलावे सांगे गुरु आणि आपुला बाप, असत्य भाषण करणे सज्जन म्हणतात हे महापाप. म्हणजे आपल्याला सत्य बोलायचंय, पण हे सत्य कसं असलं पाहिजे, तर सत्यम वद आणि प्रियम वद अशा पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला खरं तर बोलायचंय, पण ते गोड शब्दात बोलायचंय. ह्याच्या बाबतीतले 2 दृष्टांत आपण थोडक्यात बघूया. एकदा एक ज्योतिषी असतो, तो राजाच्या दरबारामध्ये जातो आणि भविष्य कथन करता करता राजाला काय सांगतो, हे राजा, तुला तुझ्या घरातल्या सगळ्यांचे मृत्यू बघायला लागणार आहेत. आता हे सांगितल्यानंतर राजा घाबरतो आणि अर्थातच मरणाची दुःखद बातमी ऐकल्यावर तो नाराज होतो, चिडतो आणि त्या ज्योतिषाला एका बाजूला डांबून ठेवल्यासारखं करून ठेवतो. ती रात्र जाते आणि ज्योतिषाला कळतं की नाही बाबा, आपली काहीतरी चूक झाली, याच्यामध्ये काहीतरी सांगताना गडबड झाली. म्हणून तो पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये हजर होतो. आता तेच सत्य तोच ज्योतिषी दुसऱ्या भाषेत सांगतो. काय सांगतो, हे राजा, तू दीर्घायुषी आहेस, तू घरातल्या सगळ्यांचं पालन पोषण करणार आहेस. आता हे सांगितल्यानंतर मात्र राजा खुश होतो आणि त्याचा सत्कार करून त्याला धन दौलत देऊन त्याला परत पाठवतो. म्हणजे आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, सत्यम वद प्रियम वद. काय केलं होतं ज्योतिषाने, 2 दिवशी एकच गोष्ट सांगितली होती, पण पहिल्या दिवशी वेगळ्या भाषेत सांगितली होती आणि दुसऱ्या भाषेत वेगळ्या भाषेत सांगितली होती. म्हणून आपलं सत्य जरी आपल्याला दुसऱ्याला सांगायचं असेल तरी ते गोड शब्दात आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता ह्याच्यातला दुसरा दृष्टांत आपण बघू शकतो, म्हणजे आत्ताचा आपण बघतो लहान मुलांचा जो गाण्याचा कार्यक्रम प्रसारित होतो टीव्हीवर, सारेगमप. त्याच्यात लहान मुलांची जी गाणी सादर होतात, त्याच्यानंतर परीक्षक कसं सांगतात, काय गायला तो, काय गायला, अप्रतिम गायला. फक्त ना जरा सुरात थोडी गडबड झाली, दुसऱ्या कडव्यात पाठांतरात थोडी गडबड झाली आणि तिसऱ्या कडव्यात थोडा ताण किंवा आलाप काय जे काय असेल त्यांच्या पद्धतीने सांगतात, जरा थोडं इकडे. बाकी ओव्हरऑल तुम्ही ओरिजिनल पेक्षा बेस्ट गायला. म्हणजे काय सांगतात, सत्यच सांगतात, पण तो स्पर्धक नाराज होणार नाही, त्याची उर्मी तो कमी होणार नाही, अशा पद्धतीने ते सत्य त्या स्पर्धकाला सांगतात. म्हणजेच कुठल्या भाषेत सांगतात, सत्यम वद प्रियम वद, ह्या पद्धतीने ते सांगतात. आता नुसतं आपल्याला बोलून थांबायचंय का, तर तसं नाहीये. पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज काय सांगतात, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठले रखुमाई. म्हणजे आता त्याच्याबद्दलची एक साखी आधी आपण बघूया. कोणती साखी आहे, वाणी तैशी करणी ज्याची निष्ठा त्यावरी जडते, क्रिया शून्य वाचाळावरची असलेली ही उडते. तर आपण चांगलं बोलत असताना आपलं वागणूक सुद्धा आपली चांगली असली पाहिजे. म्हणजे काय, तर आपण साधी साधी उदाहरणं बघूया. आपण जेव्हा पुस्तक वाचतो, पुस्तक वापरतो, तेव्हा थुंकी लावतात काय काय जण पानांना, काय काय जण पानं उलटताना फाडतात, दुमडून ठेवतात. कशी, तर तसं नाहीये. प्रेम सर्वांगाचे ठाई. आपल्याला निसर्गामध्ये वृक्षारोपण करायचे, 4 चांगली झाडं लावायची, जगवायची. म्हणजे सगळीकडे आपण प्रेम भावना आपण सर्वांप्रती जागरूक करायची आणि ती दाखवून द्यायची आणि चांगलं वागायचंय. त्याचबरोबर आपण केरसुणीने केर काढतो, केर काढून झाला की टाकून दिली केरसुणी कुठेतरी, असं नाही. तर सगळीकडे आपण प्रेमभावना दाखवायची आणि काय करायचंय, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठले रखुमाई. हे भगवंताचंच कार्य आहे. अशा पद्धतीने आपण दुजाभाव न करता चांगलं वागायचंय, चांगलं बोलायचंय आणि मुखाने विठोबा रखमायचं, भगवंताचं नामस्मरण करत ही सर्व कार्य आपल्याला पार पाडायचे. आता ह्या सर्व चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा उपयोग कुठे करायचा आहे,
नुसतंच बोलायचं आणि वागायचं सोडून द्यायचंय का? तर असं नाहीये. याचा उपयोग कुठे करायचा आहे? तर त्याच्यासाठी नामदेव महाराज पुढचे चरण सांगतात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. या चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा आणि पर्यायाने पुढच्या गोष्टीमध्ये काय उपयोग करायचा आपल्याला? कीर्तन आणि प्रवचन यासाठी आपल्याला या चांगलं वागण्या बोलण्याचा उपयोग करायचा आहे. ते काय म्हणतायत? नाचू कीर्तनाचे रंगी. त्या कीर्तन प्रवचनासाठी चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि ज्ञानदीप लावू जगी, जे सर्वसामान्य लोक आहेत, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत, त्यांच्या जीवनामधील अंधकार आपल्याला दूर करायचा आणि ज्ञानाचा दिवा त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर या सगळ्याचा उपयोग आपल्याला कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून करता येईल असं नामदेव महाराज म्हणतायत. आणि कुठे फक्त गणपती देवळात करायचं आहे का? रत्नागिरीत करायचं आहे का? तर तसं नाहीये. ज्ञानदीप लावू जगी, पूर्ण जगभर या नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी अशा पद्धतीचं आपल्याला कार्य करायचं आहे असं नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला सांगतायत. पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज काय म्हणतात? परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. तर वाणीचे 4 टप्पे आहेत. आपण जी बोलतोय ती आपली आहे वैखरी वाणी. त्यासाठी रामदास स्वामी काय म्हणतात? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे रामदास स्वामी सुद्धा हेच सांगतात आपल्याला की या वैखरीने, आपल्या मुखाने भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचंय. मग इथे आपल्याला नामदेव महाराज काय सांगतात? परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. म्हणजे आपले जे वाणीचे 4 टप्पे आहेत, मी आपल्याला उतरत्या क्रमाने सांगतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपली जी आता आपण बोलतोय ती वैखरी वाणी आहे. आणि सगळ्यात विकसित झालेली जी वाणी असते ती असते परावाणी. म्हणजे आपल्या नसानसातून, आपल्या मनामनातून भगवंताचं नामस्मरण आपोआपच होत राहतं. अशा ह्या परावाणीच्या सुद्धा पलीकडे आपल्याला पोचायचं असं नामदेव महाराज म्हणतात. मी एकटा जाणार आहे किंवा तुम्ही एकटे जाणार आहात असं नाहीये. परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. अशा पद्धतीने आपल्याला परावाणीच्या सुद्धा पलीकडे नामस्मरण करत पोचायचे, चांगलं वागत, चांगलं बोलत पोचायचे. म्हणजे काय होईल? सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. म्हणजे आपल्याला सर्व सत्ता आली हाता या पदापर्यंत पोहोचता येईल. आणि नामदेव महाराजांना विठोबाची तर कृपा होतीच, पण हे पद कोणाच्या अनुग्रहामुळे त्यांना प्राप्त झालं? तर ते त्यांच्या गुरूंचा उल्लेख आपल्याला इथे करताना दिसतात. काय म्हणतात? सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. विसोबा खेचर यांचा उल्लेख आपल्याला त्यांच्या गुरूंचा ते आपल्याला इथे करताना दिसतात. त्या पदापर्यंत त्यांच्या अनुग्रहामुळे ते पोहोचलेले आपल्याला दिसतात. त्याबद्दलचीच गोष्ट, त्याबद्दलचंच आख्यान आपल्याला उत्तरंगामध्ये बघायचंय. पुन्हा एकदा आपल्या अभंगाचं स्मरण करूया आणि आपला पूर्वरंग इथे थांबवूया. बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सब संतन की जय. श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नामदेव महाराजांना सर्व सत्ता आली आता हे पद कसं प्राप्त झालं? तर त्यांच्या गुरुमुळे, विसोबा खेचर यांच्यामुळे ते पद प्राप्त झालं. तर त्याच्याविषयीच आपण आज आख्यान बघणार आहोत. तर त्या दिवशीची सकाळ काहीतरी वेगळीच होती. नामदेव महाराज
कुठेतरी लगबगीनं चालले होते. कुठे बरं चालले होते? पंढरपुरातून आळंदीला चालले होते. का आणि कशाला बरं? तर त्याचं झालं असं, मागे एकदा ज्ञानोबा माऊली पंढरपूरला आलेले असताना नामदेव महाराजांना म्हणाले होते. काय म्हणाले होते? की अहो नामदेव महाराज, सर्व संतांचा सत्संग आळंदीला असतो, तेव्हा तुम्ही पण या सत्संगाला जरूर या. सर्व संत मंडळी तिथे जमलेली असतात. त्यामुळे त्यांचा या निरोपामुळे, त्यांच्या या निरोपामुळे, आमंत्रणामुळे नामदेव महाराज आळंदीकडे निघतात. मजल दर मजल करीत त्यांच्या सत्संग जो असतो त्या झोपडीपर्यंत पोहोचतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सावतामाळी, गोरोबा काका अशी सर्व संत मंडळी तिथे या सत्संगाला जमलेली असतात. तर तिथे सर्वजण मिळून भजन करतात. कोणतं भजन करतात त्याची आपण थोडीशी झलक बघूया. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. अशा पद्धतीने सर्व संत मंडळी तिथे भजन करतात. आणि भजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे सर्व संत एकमेकांना वाकून नमस्कार करतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे सर्वजण नामदेव महाराजांना वाकून नमस्कार करतात. परंतु नामदेव महाराज मात्र काही परतून नमस्कार करत नाहीत. असं का असावं बरं? तर कुठेतरी नामदेव महाराजांच्या मनामध्ये थोडा अहंकार दाटून आलेला असतो. कशाचा अहंकार? मी या सर्वांमध्ये थोडा श्रेष्ठ आहे, कारण साक्षात भगवंत मला भेटतो, माझ्याबरोबर बोलतो, आम्ही अधिकारवाणीने वागतो एकमेकांबरोबर. मी दिलेला नैवेद्य, मी अर्पण केलेला नैवेद्य साक्षात भगवंत येऊन जेवतो. त्यामुळे मी या सर्वांमध्ये कुठेतरी श्रेष्ठ आहे. त्यामुळे मी काही ह्या बाकी संत मंडळींना, जे लहान आहेत थोडे, त्यांना वाकून नमस्कार किंवा परतून नमस्कार नाही करणार. बाजूला मुक्ताई उभी असते, मुक्ताबाई. ओ सणकांडीच ती, सणकांडी मुक्ताबाई. काय म्हणते नामदेव महाराजांना? अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला. अशा पद्धतीनं ती म्हणते. आणि बाजूला गोरोबा काका उभे असतात. तेव्हा गोरोबा काकांना मुक्ताबाई म्हणते, काका काका, हा आपला देह मातीचाच बनलेला आहे. तुम्ही सुद्धा मडकी बनवता, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही मडकी कच्ची आहेत का पक्की आहेत हे कसं बरं ओळखता? तेव्हा गोरोबा काका म्हणतात, अगं मुक्ते, सोपं आहे. जर हे थापटणं माझ्याकडे आहे आणि मी त्याचे मडक्यावर आपटलं आणि जर फटाक फटाक असा आवाज आला, हा असा, तर समजायचं की मडकं कच्चं आहे. आणि जर हे थापटणं मी जर का पुन्हा एकदा मडक्यावर मारलं आणि टन टन असा आवाज आला, तर समजायचं की मडकं पक्क आहे. तेव्हा मुक्ताईच्या मनातलं गोरोबा काका बरोबर ओळखतात. ती पुन्हा एकदा म्हणते, पण काका काका, जसं मी मगाशी म्हटलं, हा देह आपला मातीचा आहे असं आपण जर म्हटलं आणि हे डोकं म्हणजे जर आपण मडकं म्हटलं, तर तुम्ही हे तुमच्याकडचं थापटणं प्रत्येकाच्या आमच्या डोक्यावर मारून तुम्ही निर्वाळा देऊ शकता का काका, की हे आमचं मडकं म्हणजे डोकं कच्चं आहे का पक्क आहे ते? इथे गोरोबा काका मुक्ताईच्या मनातलं बरोबर ओळखतात. ते म्हणतात, हो मुक्ते, अगदी सोपं आहे, हे आपण नक्की करूया. अशा पद्धतीनं आपण दुसरं इथे रूपक घेऊ शकतो की हे अनुभवाचं थापटणं आहे. गोरोबा काका थोडेसे या सर्वांमध्ये वयाने श्रेष्ठ असतात आणि ते प्रत्येकाच्या इथे जाऊन, निवृत्ती, ज्ञानदेव सगळे बसलेले असतात, त्यांच्या इथे जाऊन चेकिंग करायला घेतात. टेस्टिंग प्रत्येकाचं, काय आहे, मडकं का कच्चं आहे. निवृत्ती येतात, ज्ञानदेव येतात, सोपान, मुक्ताबाई, सगळ्यांच्यावर ते अनुभवाचं थापटणं मारून बघतात आणि म्हणतात, पक्क हो, यांचं पक्क आहे. चला नेक्स्ट कोण आहे? तर नेक्स्ट असतात नामदेव महाराज. नामदेव महाराजांची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र नामदेव महाराज म्हणतात, नको नको, मला काही हे इथे टेस्टिंग इथे काय करायचं नाहीये, माझं मडकं पक्क आहे. आणि ते सगळं भगवंताचं वगैरे भेटणं वगैरे ते सगळं ते सांगतात. तेव्हा गोरोबा काका म्हणतात, नामदेव महाराज, असं कसं चालेल? तुमचं मडकं हे पक्क असणार आहे, तुम्ही बघायला काय हरकत आहे एकदा. तेव्हा नामदेव महाराज काही केलं ऐकायला तयार होत नाहीत. तेव्हा मात्र शेवटी वैतागून म्हणा अगदी गोरोबा काका निर्वाळा देतात, कच्च रे कच्च याचं मडकं. हे ऐकल्यावर मात्र आधीच थोडासा अहंकार असतो आणि इथे सर्व संत मंडळींच्या समोर माझं मडकं कच्च, माझं मडकं कच्च असं म्हणून नामदेव महाराज तिथून
पुढे निघतात आणि म्हणतात नाही आता पांडुरंगाला मला भेटलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आपण एक कामदा बघूया त्याच्यावरची काय आहे. भजन सोडून निघाले कसे, संत हासती हे चाहले कसे. पांडुरंग तो मित्र आमुचा, सांगू दुःख हे तोच जवळचा. रावळात तो आला नामया, त्यासी बोलिला पंढरी राया. का उदास तू संत संगती, का उदास तू संत संगती. का तुझी अशी चाहली गती. मजल दर मजल करीत नामदेव महाराज पांडुरंगाच्या इथे येतात. म्हणतात पांडुरंगा, या सर्व संत मंडळीने मला म्हटलं की माझं मडकं कच्चं आहे रे, आणि मला सगळे हसले रे. तेव्हा पांडुरंग म्हणतात, अरे नामदेवा, ही सर्व संत मंडळी आहेत ना, ही चांगली आहेत रे. ती तुझ्या चांगल्यासाठीच बोलतायत, तुझ्या बरोबर चांगल्यासाठीच वागतायत असं. अरे मी जेव्हा सुद्धा अनेक अवतार घेतले तेव्हा मी सुद्धा या मानवी देह धारण केलेला असताना अनेकांना गुरु केले रे नामदेवा. तेव्हा सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय तुझ्या ज्ञानाला परिपूर्णता येणार नाही रे नामदेवा. त्यासाठी तू काय कर, औंढ्या नागनाथला जा आणि तिथे विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना गुरु कर आणि त्यांच्याकडून अनुग्रह घे. त्याच्या बाबतीतली एक आर्य आहे ती आपण बघूया. सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे. सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे. गोरा संत परीक्षी शिरिहाणुनिया सर्वथा पटणे. इथे सर्वथा पटणे आणि सर्व थापटणे असा इथे या दोन शब्दांचा खुबीने वापर केलेला दिसतो. म्हणजे कसं बघा, सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे आणि गोरा संत परीक्षी शिरिहाणुनिया सर्व थापटणे. म्हणजे सर्व थापटणे हरीला सुद्धा पटत नाही सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय. आणि इकडे गुरोबा काका जे थापटणं मारतात, अनुभवाचं थापटणं, त्याला सर्व थापटणे असा इथे दोन शब्दांचा खुबीने वापर केलेला आपल्याला दिसतो. तर नामदेव महाराज पुन्हा एकदा मजल दरमजल करीत औंढ्या नागनाथला जायला निघतात. आणि त्यांच्याबरोबर शिदोरी वगैरे सर्व थोडंफार खायचं सामान, तहान लाडू, भूक लाडू असं काय काय असतं. एका झाडाखाली नामदेव महाराज ती शिदोरी खायला बसतात, भाकरी खायला बसतात. एक कुत्रा तिथे येतो. तेव्हा आधीच चिडलेले असतात, त्रासलेले असतात. ते त्याला हॅ आता काय भाकरी वगैरे असं म्हणून त्याला हाकलवून लावतात आणि पुन्हा एकदा शिदोरी बांधून पुढे औंढ्या नागनाथकडे जायला प्रयाण करतात. आधीच थोडे चिडलेले असतात आणि सद्गुरूंच्या शिवाय, अनुग्रहाशिवाय परिपूर्णता नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सापडे ना सोय, सापडे ना सोय. तर सद्गुरूंच्या शिवाय परिपूर्णता नाही म्हणून ते पुन्हा एकदा दलमजल करीत औंढ्या नागनाथचे येथे प्रयाण करतात. आणि इथल्या एका मुख्य जे आपलं औंढ्या नागनाथचं देऊळ आहे त्याच्या बाजूला एक छोटंसं देऊळ असतं. तिथे शिवपिंडी असते आणि काळोखी थोडासा गाभारा असतो, मंद समयीचा प्रकाश असतो. तिथे एक म्हातारे गृहस्थ शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेले दिसतात. आधीच थोडे त्रासलेले, एवढा प्रवास झालेला, थोडासा अहंकार, त्यात थोडासा अपमान, त्यात पण म्हातारे गृहस्थ आहेत म्हणून नामदेव महाराज तिकडूनच विचारतात लांबून, ओ म्हातारे गृहस्थ काय करताय, पिंडीवर पाय ठेवून का झोपलाय. तेव्हा ते म्हातारे गृहस्थ म्हणतात, अरे मी म्हातारा माणूस, आता झेपत नाही, वयामुळे सोसत नाही, थोडा गारवा वाटला म्हणून पिंडीवर पाय ठेवून झोपलो. आता तूच एक काम कर, माझे पाय उचलून बाजूला ठेव. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, ठीक आहे, शिवपिंडीवर तसं बरोबर वाटत नाही म्हणून पाय एका ठिकाणून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवतात. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा शिवपिंडी प्रकट होते. दुसऱ्या ठिकाणून उचलून तिसऱ्या ठिकाणी ठेवतात आणि काय आश्चर्य, तिसऱ्या ठिकाणी सुद्धा शिवपिंडी प्रकट होते. आता मात्र नामदेव महाराज थोडेसे खजील होतात आणि म्हणतात की नाही, काहीतरी हे वेगळा प्रकार आहे हा. आणि विसोबा खेचर आहेत त्यांना शरण जातात
आणि त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करतात। आता मात्र नामदेव महाराजांचा मनाचा जो गाभारा आहे, त्यांची भक्ती आहे, ती चैतन्याने फुलून गेलेली असते, अंतर्बाह्य शुद्धता आलेली असते। नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावियले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा। सद्गुरूंनी माझ्यावर पूर्ण कृपा केली। आता मात्र नामदेव महाराज अंतर्बाह्य थोडेसे शुद्ध झालेले असतात, थोडा अहंकार कमी झालेला असतो आणि मगाशी जसं म्हटलं तसा मनाचा जो गाभारा आहे, त्यांचा भक्तीचा गाभारा चैतन्याने फुलून गेलेला असतो आणि पुन्हा एकदा ते पांडुरंगाकडे जायला निघतात, पांडुरंगाला शरण यायला निघतात। पुन्हा एकदा मगाचाच कुत्रा त्यांना भेटतो, मगाशी सांगितलं तो। आता मात्र नामदेव महाराज त्याला आपल्या शिदोरीतला थोडा वाटा प्रेमाने खाऊ घालतात। कारण का, तर प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठले रखुमाई, हा बदल नामदेव महाराजांमध्ये झालेला असतो आणि कुत्र्याची सुद्धा त्या भूक भागवून नामदेव महाराज पुन्हा एकदा पांडुरंगाकडे येतात आणि पांडुरंगाला म्हणतात, हे पांडुरंगा, ज्ञानोबा माऊली म्हणतायत की मी त्यांच्याबरोबर तीर्थावळीला जावं, तेव्हा हे पांडुरंगा मी त्यांच्याबरोबर जाऊ का? आता मला कळलंय की जसा तू भगवंत आहेस तसा चराचरामध्ये सुद्धा भगवंत आहे, हे मला सद्गुरूंच्या अनुग्रहावरून आणि शिवपिंडीच्या त्या उदाहरणावरून मला कळलंय, तेव्हा मी सर्वत्र जाऊ का? तेव्हा पांडुरंग म्हणतात की नामदेवा, अवश्य जा। अरे, पाषाणातल्या मूर्तीमध्ये सुद्धा तू चैतन्य निर्माण केलंस, आता ह्या पाषाणवत झालेल्या समाजामध्ये सुद्धा तुला चैतन्य जागृत करायचंय, तेव्हा तू अनेक तीर्थयात्रा कर, तीर्थावळीला जा आणि या सर्व समाजाला चांगली बुद्धी दे, चांगले विचारांचं रोपण कर समाजामध्ये आणि हा समाज चांगला बनव। अशा पद्धतीनं नामदेव महाराज पूर्ण तीर्थावळी करतात ज्ञानोबा माऊलींबरोबर आणि ते कुठल्या पदापर्यंत पोहोचतात त्याचे एक दृष्टांत बघूया आणि आपलं आख्यान पूर्ण करूया। सर्व सत्ता आली हाता ह्या पदापर्यंत नामदेव महाराज पोहोचतात। तर ते कशामुळे, तर सद्गुरूंचा अनुग्रह नक्कीच आहे आणि पहिले जे 4 टप्पे आपण बघितले त्यामुळे नामदेव महाराज सर्व सत्ता आली हाता या पदापर्यंत पोहोचतात। आता सर्व सत्ता आली हाता या पदापर्यंत पोहोचल्यामुळे काय होते आपण अगदी थोडक्यात बघूया। तर नामदेव महाराजांचे इथे एक परिसा भागवत नावाचा गृहस्थ असतो, भागवतकार असतो, तर त्याचा संसार त्या काळच्या पद्धतीप्रमाणे भागवत असं चालवत असतो तो। तेव्हा आत्ताच्यासारखं फारसं मानधन नव्हतं, आता सुद्धा काय फारसं मानधन असतं अशातला भाग नाही, पण तेव्हाच्या काळात फारसं मानधन नव्हतं, ते काय जो काय त्याचा संसार भागवत करायचा तो परिसा भागवत। तर त्याला एक परीस मिळतो। आता परिसाचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो आणि तो परीस तो नामदेवांच्या पत्नीला मिळतो आणि सगळं ती नामदेवांची पत्नी आपल्याकडच्या लोखंडाच्या वस्तू सोन्याच्या करते आणि त्या सोनं विकून चांदी वगैरे असं भरपूर सुग्रास जेवण पंचपक्वान्न असं तसं, आणि नामदेव महाराज येऊन बघतात, हे काय अचानक माझ्याकडे श्रीमंती कुठून आली? तेव्हा ते त्यांच्या पत्नीला विचारतात, तेव्हा त्यांची पत्नी म्हणते की असा मला परीस मिळालाय परिसा भागवतांकडून। तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, हे फुकटची श्रीमंती आपल्याला नको, म्हणून तो परीस घेतात आणि नदीत टाकून देतात। हे ऐकल्यावर मात्र परिसा भागवत चिडतो, तुम्हाला नको तर नको श्रीमंती, माझी श्रीमंती का हिरावून घेताय असं म्हणतो, मला माझा परीस परत द्या। नामदेव महाराज म्हणतात, ठीक आहे बाबा, चल नदीवर, जिथे तो नदीत दगड टाकलाय तिथून तुला तो परत देतो असं म्हणून नामदेव महाराज परिसा भागवत हे यांचं बोलणं ऐकून, हे तर जातातच आणि त्यांचं बोलणं ऐकून काही गावकरी सुद्धा तिथे नदीवर जातात आणि नामदेव महाराज ओंजळी भरून दगड परिसा भागवताला देतात, हे घे तुझे परीस। परिसा भागवत म्हणतो, हे काय, हे सगळे परीस असतील? नामदेव महाराज म्हणाले, ये तुझ्या सगळ्या चुका घेऊन आणि बघ टेस्टिंग करून। तेव्हा एक दगड चुकेल लावतो आणि त्याचं सोनं होतं। फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड थर्ड वगैरे असलं काय नाही, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लोखंडाचं सोनं, दुसरा दगड घेतो पुन्हा सोनं, तिसरा दगड घेतो पुन्हा लोखंडाचं सोनं। आता मात्र परिसा भागवत खजील होतो, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि तो नामदेवांना शरण जातो आणि म्हणतो, नामदेव महाराज मला परीस नको, ह्या दगडांचा परीस करणारा जो तुमचा हस्तस्पर्श आहे
तो मला आशीर्वाद रूपी द्या, म्हणजे माझ्या आयुष्याचं सोनं होईल. आता हा परिसा भागवत शरण जातो आणि त्यांच्या आयुष्याचं सुद्धा सोनं होतं. आता हे कशामुळे होतं? तर सर्व सत्ता आली हाता ह्या पदामुळे, या पदापर्यंत पोचल्यामुळे ह्या सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये बदलवता येतात, चांगले विचार समाजामध्ये रुजवता येतात. हे आपल्याला या कथेतून, या अभंगातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. आणि आपण आपलं हे आख्यान ह्याच चांगल्या विचारांसोबत पूर्ण करूया आणि भैरवीमध्ये थोडासा अभंग गायचा प्रयत्न करून आपलं आख्यान पूर्ण करूया. आपल्याला कुठपर्यंत पोचायचे? सर्व सत्ता आली हाता. आणि त्याचे कुठले 4 टप्पे? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रकुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर, आणि मग सर्व सत्ता आली हाता नाम याचा केचर दाता. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता. हेची दान देगा देवा तुझा विसरन भावा, विसरन भावा तुझा विसरन भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. हेची दान देगा देवा तुझा विसरन भावा, विसरन भावा तुझा विसरन भावा. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव मंगलमूर्ती मोरया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. झालेली कीर्तन सेवा, माझी पहिलीच ऑनलाईन कीर्तन सेवा ही श्री मंगलमूर्तींच्या चरणी अर्पण करतो आणि आपलं आख्यान पूर्ण झालंय असं इथे जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा कीर्तन विश्वचे धन्यवाद, त्यांच्या सर्व टीमचे धन्यवाद. आणि आफळे बुवांना पुन्हा एकदा वंदन, आमचे प्रमुख मार्गदर्शक चारुदत्त बुवा आफळे यांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि मंगलमूर्तींच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करतो. आणि आपली कीर्तन सेवा आज पूर्ण झाली असं इथे आपल्या सर्वांना सांगतो. काय चूकभूल झाली असेल तर ती सर्वार्थाने सांभाळून घ्या आणि असंच आपण पुन्हा एकदा भेटूया. आपल्या साथीला असलेले उदयदादा पडवळे यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि विवेकजी बापट खूप खूप धन्यवाद. यांनी आपल्याला उत्तम प्रकारे साथ दिली आणि खूप छान आपलं कीर्तन या दोघांनी सुद्धा सजवलं, त्याकरता या दोघांचे खूप खूप धन्यवाद. मंगलमूर्ती मोरे. शेंबेकर बुवा मठ किंवा ध्यान मंदिर या ठिकाणी आपल्याला कीर्तन सादरीकरण करण्यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी बहुमोलाची साथ दिली, त्याकरता सर्वांना खूप खूप धन्यवाद. माझ्या या कीर्तन कलेच्या आवडीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या सौ वासंती वामन घनवटकर यांना सुद्धा प्रणाम. कळत न कळत ज्या सर्वांनी मदत केली त्या सर्वांसाठी खूप धन्यवाद. आणि सर्व नावं आणि डिटेल्स आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते नक्की बघा. मोदक हे आपले यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा
जय गजानन मंगलमूर्ती मोरया.